22-63 पर्यंत मी त्याच्यावर आमच्या दोघांचं बोलणं चाललंय ना. नाही ती काय पाहिजे नाही, बाहेर नाही म्हणत दिल्ली नेऊन मला बाकी माहित नाही, आम्ही दोघं बोलतोय ना. नाही तुम्ही नीट बोला, ती मला सांगू नका. आमच्या दोघांचं चाललं ना माहिती बोला. नाही बोलत काय करणार, नाही बोलत. नाही आता तो काय म्हणला सुरुवातीला, काय म्हणला भरणार नाही काय नाही बजेट फायनान्स ऑफिस आहे तुमचं की तुम्ही सगळे घेऊन आला की कारवाई म्हणजे काय 6 हप्ते थकले प्रॉब्लेम आहे का साहेब? कारण म्हणजे तू एवढा नाही तीच सांगितलं. हा तीच सांगितलं कुठून आलाय बघितलं तर 2 हप्ते ती आणि तुम्ही एवढं ताप देणार. आपलं बोलणं चाललंय. हा मग आपण बोलतोय तर बाकीच्यांनी मध्ये बोला. काय करणार काय आयडी कुठे दाखवा आयडी. प्रश्नाचा विषय नाही काय वाढवायचा ही बोलतोय ना आम्ही दोघं मध्ये बोलायची काय गरज आहे. ऐकायचा विषय नाही. घेऊन आलाय का आता मला घेऊन पाहिजे. आता घातली का आता घातली का आयडी ही अशी फोटोची नको मला आयडी पाहिजे. कर्मचाऱ्याचा विषय नाही. तुम्ही बोलताय कसं ट्युनिंग काय आहे तुमची म्हणजे असं काय मी 7-8-10 हप्ते थकले तुम्हाला मी मंजूर केला. मी तुम्हाला काय म्हणलं 2063 मी काय म्हणलं भरणार या महिन्याचं चालूचा हप्ता मी भरू शकत नाही. काय करणार त्यावेळी सांगितलं. मी पण विचार बरं काय झालं आमचं बोलणं सांगा त्यांना काय झालं बोलणं. नाही मी त्यांचं काय म्हणणं आहे की ह्या महिन्याचा हप्ता भर पण मी चालू महिन्यात ठेवणारच आहे भरणार. मार्गाचा विषय नाही. ती काय म्हणले तुम्ही माझ्या डायरेक्ट भरत नाही. आता आमचं बोललं चाललं त्यांचं लक्ष नाही आमची चुकी आहे का. मी 15 तारखेला भरणार एवढंच याच्यावर मी 1 रुपया भरू शकत नाही. त्या चालू महिन्यात हप्ता भरणार नाही. हा करतो चालू. तुमचा एजंट जर डिले आला एक तर आमचा एजंट डिल आहे कारण की संस्थेला कोण पुढे असतो एजंट असतो पुजारी आहे पुजारी. त्यानं तुम्हाला सांगितलं पाहिजे ना की आमचा फॉलो फोन घेतला पाहिजे तुम्ही का त्यांनी. मग ह्यांचा पण फोन मला आला नाही पाहिजे लिगली. त्यांनी जर मला सांगितलं मी त्यांना जर शब्द दिला नाही कर्ज तुम्ही वाटलं तेव्हा ते नव्हती एजंटच्या थ्रू तुम्ही कर्ज वाटलं तुम्ही वैयक्तिक येता का बघायला. विषय कर्ज आपलं आला पाहिजे.